एक महत्त्वाची बातमी, मातोश्रीवर ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आता बैठक सुरू आहे। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर या बैठकीत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। मविया एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याची शक्यता आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। निवृत्ती, काय अपडेट? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की ठाकरे गटाच्या सर्व पराभूत उमेदवारांची म्हणजे जवळपास 74 उमेदवारांची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती पार पडली आणि या बैठकीमध्ये जे आहे ते सर्व पराभूत उमेदवारांचा एकच सूर होता, तो म्हणजे ईव्हीएम मशीन। ईव्हीएम मशीनच्या मतदानामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि या संदर्भात आपण मोठी भूमिका घेतली पाहिजे अशा सर्व पराभूत उमेदवारांचं म्हणणं होतं। त्यावरती उद्धव ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांना मार्गदर्शन करत असताना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपण त्या संदर्भात भूमिका घेऊ। याविषयी जे आहे ते महाविकास आघाडी मला या संदर्भात चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर आपण एक मोठी भूमिका घेऊ असं आश्वासन जे आहे ते उद्धव ठाकरेंनी या सर्व पराभूत उमेदवारांना दिलेले आहे। त्याचसोबतच आपण एक मोठं आंदोलन देखील येत्या काही महिन्यांमध्ये घेऊ असं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलेले आहे। त्यासोबतच जे सर्व 74 ते 75 पराभूत उमेदवार जे ठाकरे गटाचे होते त्यांना सर्वांना आदेश देण्यात आलेले आहेत की सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन व्हीव्हीपॅटच्या सर्व मतदानाची जे आहे ते मतमोजणी साठी अर्ज आपण करावा अशी जे आहे ते उद्धव ठाकरेंनी या सर्व पराभूत उमेदवारांना सांगण्यात आलेले आहे। तसे अर्ज देखील जे आहे ते शिवसेना भवनातून सर्व उमेदवारांना दिले जाणार आहेत आणि जवळपास 5% मतदानाची तरी आपण तपासणी करावी आणि निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भात पत्र द्यावं अशा मागणी जी आहे अशी आदेश जे आहे ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। त्याच्यामुळे सर्व उमेदवार जे आहेत ते आता आपापल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत आणि सर्व व्हीव्हीपॅटच्या मतदानाची तपासणीसाठी अर्ज करणार आहेत आणि येत्या काळामध्ये आपल्याला मोठं आंदोलन घ्यावं लागेल। या संदर्भात लवकरात लवकर उद्धव ठाकरे जे आहेत ते सर्व महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी बोलणार आहेत आणि लवकरात लवकर आंदोलन घेतलं जाईल अशी शक्यता जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये वर्तवण्यात आली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।